चला तर आज आपण कोथिंबीरीचे फायदे काय आहेत तेही पाहू आणि कोथिंबीर आपल्यासाठी आपल्या आरोग्यासाठी आपल्याला किती लाभदायक आहे तेही पाहू आणि कोथिंबीर कशी निवडायची आणि स्टोअर करून कशी ठेवायची तेही पाहू। तर मी कोथिंबीर निवडायला घेतली आहे। मी त्याचा पाला काढून घेत आहे आणि काड्या वेगळ्या करत आहे आणि पाला वेगळा करत आहे। तर कोथिंबीरीच्या काड्या खूप जण फेकून देतात, तर त्या फेकून बिलकुल द्यायच्या नाहीत। त्याचा उपयोग काय करायचा तेही मी तुम्हाला सांगते। तर या काड्या निवडून घ्यायच्या आणि निवडल्याच्या नंतर त्याचा 1 किंवा 2 दिवसात त्याची काहीतरी रेसिपी बनवायची। रेसिपी काय बनवायची तर कोथिंबीरीच्या काड्यांचा मिक्सरमध्ये बारीक करून त्यामध्ये लसूण घालून अद्रक लसूण घालायचा आणि हिरवी मिरची आवडत असेल तर हिरवी मिरची घालायची। लगेच त्याचे गव्हाच्या पिठामध्ये घालून त्याच्या पोळ्या बनवायच्या किंवा बेसन पिठामध्ये घालून त्याच्या वड्या बनवायच्या। नाहीतर ती त्याच्यामध्ये मीठ घालून खोबरे मीठ लसूण घालून काचेच्या बरणीमध्ये रोज भाजीसाठी स्टोअर करून ठेवू शकता। ते 8 दिवस चालते। परंतु अशाच काड्या ठेवल्या की त्या काड्या खराब होऊन जातात आणि कोथिंबीर काड्यासहित ठेवली तर कोथिंबीरही खराब होत जाते। त्यामुळे कोथिंबीरीचा पाला वेगळा आणि काड्या वेगळ्या करून त्याचा 2 दिवसात त्याचा वापर करायचा, नाहीतर काचेच्या बरणीमध्ये बारीक करून स्टोअर करून ठेवायची आणि रोज भाजीसाठी वापरायची। तर कोथिंबीरीचे आपल्या आरोग्यासाठी फायदे काय आहेत तेही पाहू। तर आपल्या अन्नपदार्थांमध्ये कोथिंबीरीची वापर केल्याने डबल चव वाढते। चवीसाठी निवळ चवीसाठीच कोथिंबीर नाही तर ती आपल्या आरोग्यासाठीही उपयोगी आहे। तर कोथिंबीरीमुळे आपली पचनक्षमता चांगली राहते आणि कोथिंबीर जेवणात असल्याने पोटाच्या तक्रारीही होत नाहीत। पोटाच्या तक्रारींपासून सुटका भेटते, जसे की गॅस होणे, अपचन होणे, पोट दुखणे। हे कोथिंबीर आहारात असली की या गोष्टी होत नाहीत। कोथिंबीरीमध्ये व्हिटॅमिन ए आणि सी हे मुबलक प्रमाणात असते। ते व्हिटॅमिन ए आणि सी कोथिंबीरीमध्ये असल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि जास्त कोथिंबीरीचे प्रमाण आपल्या आहारात जास्त ठेवल्याने आपल्याला या सगळ्या गोष्टीपासून की जसे की पोट दुखते, अपचन होते, गॅस होतो, या गोष्टीपासून सुटका भेटते। जास्त अन्न खाल्ल्याने अतिसाराचा त्रास होऊ शकतो। त्यावेळेस आपण आहारामध्ये कोथिंबीरीचा वापर केल्यास अतिसाराचा त्रास होत नाही, तर आपल्या पोटाला आरामच भेटतो। कोथिंबीरीमध्ये ए आणि सीचे प्रमाण जास्त असल्याने कोथिंबीर आहारात घेतल्याने आजारी पडत नाहीये। कोथिंबीरीमध्ये असलेल्या घटकांमुळे कोथिंबीर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते। रक्तातील इन्सुलिनचे प्रमाणही कोथिंबीरीमुळे कमी होते आणि स्त्रियांमध्ये जो मासिक पाळीचा त्रास असतो त्याच्या मासिक पाळीबद्दल ज्या काही तक्रारी असतात त्याही तक्रारी कोथिंबीर आहारात घेतल्याने कमी होतात। कधी कुणाला उन्हाळीचा त्रास होत असल्यास पाण्यामध्ये धने भिजत घालून ते पाणी पिल्याने उन्हाळीचा त्रासही कमी होतो। तर अशा प्रकारे आपल्या आरोग्यासाठी कोथिंबीर ही फायद्याचीच असते आणि असे कोथिंबीरीचे आपल्या आरोग्याच्या बाबतीत असे महत्त्व आहे। कोथिंबीरीचा आपल्याला चवीसाठीच नाही तर आपल्या आरोग्यासाठी किती फायदा आहे हे आपण पाहिलेच आहे। तर तुम्हाला कोथिंबीरीच्या अशा नवनवीन वेगवेगळ्या रेसिपी पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हालाच कोथिंबीरीच्या आणि इतरही वेगवेगळ्या रेसिपी भेटून जातील। कोथिंबीर मी पेपरमध्ये पॅक केली आहे। पेपरमध्ये किंवा टिश्यू पेपरमध्येही कोथिंबीर पॅक केली तर चालते आणि अशी पॅक करून ती प्लॅस्टिकच्या डब्यात किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवली तर जास्त दिवस टिकते। कोथिंबीर, मेथीची भाजी, पालक, शेपूची भाजी, आंबट चुका अशा पद्धतीने स्टोअर